बरं, पण चित्रपट काढण्यापूर्वी कोणीतरी सांगितलं असेल ना प्रोसेस, म्हणजे आमचे नवीन प्रेक्षक असतील किंवा नवीन निर्माते आमचे नवोदित या चित्रपट सृष्टीमध्ये येतील, तर त्यांना तुम्ही एखादा चित्रपट पहिला चित्रपट असतो, मग तेव्हा नक्की काय काळजी घ्यायला लागेल असं काय सांगाल तुम्ही? काय होतं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे की फार इतरांची ओळख करून न देणं ह्या मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठा शाप आहे. टेक्निकल तंत्रज्ञ हे मार्केटमध्ये असतात, सगळे असतात, आणि काही लोक चांगलेच असतात की त्यांना सतत काम मिळत असतं. उदाहरणार्थ तुमचं कोणाशी म्हणजे एक उदाहरण तुमचंच देऊ, वाद नाही, तुम्हाला कमी दिले जास्त दिले, आम्ही काही कमी नाही, जे दिले ते दिलेत पूर्ण, तो काय वादच नाही. पण तुम्हाला अनेक चित्रपट देणारे लोक आहेत आणि म्हणून तुमचा आमचा संबंध झाला. आणि त्यावेळेस भोसरीच्या ऑफिसमध्ये आपली जेव्हा मीटिंग झाली तेव्हा तुम्ही मला विचारलं की तुमचं प्रोडक्शन मॅनेजर कोण आहे, काय कोण बघणार आहे, मी कोणाला, अरे प्रोडक्शन मॅनेजर असतो का, तेव्हा मला कळलं. बरोबर. आणि मग तोपर्यंत तर हिरो हिरोईन सुद्धा मी तुमची फिक्स नव्हती. पण एक आर्ट डिरेक्टर घेतल्यानंतर आर्ट डिरेक्टर म्हणतो तुमची स्टोरी काय, त्याचं बरंचसं डायरेक्टरचं जे स्क्रीन प्ले असतो तो विचारला गेला, आणि स्क्रीन प्ले सांगितल्यानंतरच मला ते आर्टचं काय वस्तू लागतात तो माझा पार्ट होतो. बरोबर आहे. मग मला लक्षात आलं की आर्ट डिरेक्टरला काहीतरी महत्त्व आहे, आणि म्हणून तुमच्याशी माझी अजून जवळीक झाली त्या काळामध्ये. आणि मग मला कळालं की नाही, की फ्रेम म्हणजे फ्रेम अशी नसते, लाईट म्हणजे लाईट नसते, बऱ्याच गोष्टी आहेत. डेप्थ ऑफ द फील्ड म्हणजे काय ते माहीत नव्हतं. आणि हे जे कळालं गेलं की इथं ह्या गोष्टी ठेवायच्या म्हणजे काय, ते काही मजाक म्हणून ठेवायच्या नसतात. ती कलाकृती लोकांना त्या पाठीमागचं बॅकग्राऊंड काहीतरी सांगत असतात. बरोबर. तुम्ही 10 वर्षाची 500 वर्षाची 10 वर्षाची कुठलीही स्टोरी घ्या, तिच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ते लोकांना अपील झालं म्हणजे त्या काळातली तो सिनेमा तो दिसतो. आणि ते खरं काम जे असतं ते आर्ट डिरेक्टरचं असतं. आणि मग आर्ट डिरेक्टर सगळं काही जे शिकवलं, तर मला वाटतं पहिल्या शटला मला तुम्ही गुरु मानू नये, खरं म्हणजे तर तुला गुरु मानलं पाहिजे असं मला वाटतं.